भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय, शुकाचार्य भगवान की जय, भागवत महापुराण की जय। माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि आजचा दिवस मोठा आनंदाचा आहे नाही? आपल्या वारकरी संप्रदायाचं कुलदैवत पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर मस्तक ठेवून कथेला सुरुवात करायची आहे बरं का। आपल्या या गावामध्ये गेल्या 3 दिवसापासून होऊ घातलेला सप्ताह आणि त्यामध्ये भगवंताची वाङ्मयीन प्रतिमूर्ती असलेलं हे भागवत याचं चिंतन आपण या ठिकाणी करत आहोत। सुंदर अशी ही परमात्म्याची कथा, परमात्म्याच्या भक्तांची कथा मोठ्या श्रद्धेनं प्रेमानं आपण सर्वजण ऐकत आहात। फार महत्त्वाची गोष्ट आहे बरं का। सुंदर असा हा कार्यक्रम, सुंदर नियोजन आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे। सर्वजण आपल्या जीवनातला वेळ काढून या ठिकाणी येत आहे। आपल्या वाट्याला आलेली सर्व प्रकारची कामं चोख पार पाडत आहे बरं का। आणि माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर ह्या सर्व गोष्टी आपण करायच्या असतातच। सर्वांच्या संकल्पाने, प्रयत्नाने आणि भगवंताच्या कृपेने इथपर्यंत हा कार्यक्रम पोहोचलेला आहे बरं का। थोडंसं वातावरणामुळे कमी जास्त होत आहे, तरी सुद्धा इथला आनंद कमी झालेला आपल्याला दिसत नाही। आणि म्हणून आपण उरलेल्या आहे 4 दिवसामध्ये हा उत्सव याच प्रकारे पार पडेल याच्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायचा आहे। उरलेल्या 4-5 दिवसामध्ये हा परमार्थाचा आनंद घ्यायचा आहे। हा कथेचा लाभ आपल्या पदरात पाडून घ्यायचा आहे बरं का। सुंदर कथा आहे आणि आपण मोठ्या प्रेमानं श्रवण करत आहात। माणसाच्या जीवनामध्ये श्रवणाला फार महत्त्व आहे बरं का। कारण श्रवणाशिवाय ज्ञान होत नाही आणि ज्ञानाशिवाय मोक्षाची प्राप्ती नाही, म्हणून श्रवण केलं पाहिजे। महाराज म्हणतात, श्रवणाची मिसे वैसावे येऊन। माझा आवाज तुम्हाला स्पष्ट येत आहे बरं का। आणि म्हणून मनापासून या ठिकाणी आपल्याला कथा श्रवण करायची आहे। आज थोडंसं वातावरणामुळे सगळं बिघडलं कारणाने या ठिकाणी सकाळचं सत्र झालं नाही, तरी सुद्धा ज्या कथा आहेत त्या सर्व कथा मी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। कुठल्याही प्रकारची कथा काही सोडणार नाही बरं का। थोडंसं वेळ वाढवेल मी आणि म्हणून सर्वच कथा मी सांगणार आहे तुम्हाला, की वेळेमुळं ते सकाळचं सत्र नाही झालं तर मग ती कथा सोडून द्यायची असं मी करणार नाही। सर्वच कथा मी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो। कालच्या सत्रामध्ये आपण कथा ऐकत होतो आत्मदेवाचं चरित्र। कारण नारद महर्षींनी संकादिक महाराजांना प्रश्न विचारला होता, महाराज हे भागवत ऐकल्यानंतर फक्त भक्ती ज्ञान वैराग्यालाच फायदा होतो का आणखी कुणाला फायदा होतो? त्याचं उत्तर म्हणून संकादिक महाराज आत्मदेवाचं चरित्र त्या ठिकाणी सांगत होते बरं का। आत्मदेवाला मुलगा होत नव्हता, आत्महत्या करण्याच्या निमित्ताने निघून गेला होता। संन्याशानं फळ दिलं होतं, ते फळ बरं का त्याच्या पत्नीनं खाल्लं नाही, गाईला चारलं। गाईपासून मुलगा झाला होता, त्याचं नाव गोकर्ण ठेवलं। धुंदुलीच्या बहिणीनं मुलगा आणून दिला होता, त्याचं नाव धुंदुकारी ठेवलं। दोघं वाळायला लागले होते बरं का। धुंदुकारी दुराचार करायला लागला, चोऱ्या करायला लागला, विचित्र प्रकारे वागायला लागला बरं का। आणि मग लोक निंदा करायला लागले होते। काल इथपर्यंत आपण पोहोचलो होतो बरं का। आणि कुणाची निंदा करायला लागली? आत्मदेवाची। काल मी बोलून गेलो बरं का। ज्यावेळेस आपली मुलं बिघडत असतात त्यावेळेस लोक त्या मुलांना दोष देत नाही, तर लोक त्या मुलांच्या आईवडिलांना दोष देत असतात। म्हणून संतती जन्माला घालत असताना त्यांच्यावर संस्कार केले पाहिजे, त्यांना चांगल्या मार्गाला लावलं पाहिजे बरं का। कारण लोक त्यांना बोलत नाही, आपल्याला बोलत असतात। आज लोक आत्मदेवाची निंदा करायला लागले बरं का। आत्मदेव दुःखी झाला, घराच्या एका कोपऱ्यामध्ये रडत बसला। त्यावेळेस गायीपासून जन्माला आलेला गोकर्ण नावाचा मुलगा आला आणि पित्याप्रमाणे पूज्य असलेल्या आत्मदेवाच्या चरणावर डोकं टेकवलं आणि सांगितलं, बाबा काय कारण आहे हो तुमच्या दुःखाचं? बाबा तुम्ही का रडत आहात? बाबा सांगा ना बाबा, तुमच्या चिंतेचं कारण सांगा। त्यावेळेस आत्मदेव रडून बोलायला लागला, काय सांगू रे म्हणे माझ्या चिंतेचं कारण? गोकर्णा, अरे बघ ना रे हा धुंदुकारी कसा वागतो। अरे माझं नाव काय, माझं गाव काय, केवढी मान मान्यता होती रे। लोक माझं ऐकायचे, माझ्या चरणावर डोकं टेकवायचे रे। गोकर्णा, आज तेच लोक माझ्या तोंडात शेण घालत आहे म्हणे, तेच लोक माझा अनादर करत आहे,
तेच लोक माझी निंदा करत आहे रे. हे गोकर्णा, हे सगळं जे होत आहे हे धुंदुकारीमुळे होत आहे. म्हणजे हे धुंदुकारी मला दुःख देत आहे. गोकर्ण बोलायला लागला, बाबा या जगामध्ये एकही वस्तू, एकही पदार्थ, एकही व्यक्ती कुणाला सुख किंवा दुःख द्यायला जन्माला आलेली नाहीच. मग माणसाला जे दुःख होत आहे ते कशामुळे होत आहे? ते वस्तूविषयी असलेल्या आसक्तीमुळे होत आहे, ते पदार्थाविषयी असलेल्या आसक्तीमुळे होत आहे, ते व्यक्तीविषयी असलेल्या आसक्तीमुळे होत आहे. हे आसक्तीच माणसाला दुःखाला कारण ठरत असते बरं. हे आसक्तीच माणसाच्या दुःखाचं कारण आहे. कशी आहे? एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दृष्टांत हा सिद्धांत पटवून देण्यासाठी सांगितला जात असतो. ऐका जरा लक्षपूर्वक. आज लोक जरा कमी आले, पावसामुळे आले का बरं का? त्यांना असं वाटलं असेल आणखी जर आला तर परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे, म्हणून आज कमी आले असतील नाही का? बरं का, येऊ द्या येऊ द्या, येतील येतील. आज लवकर कथा चालू झाली ना, जेवण वगैरे करून कामं वगैरे आटपून येतील सर्व बरं का. आणि आसक्ती माणसाच्या दुःखाला कारण ठरत असते. मी नेहमी दृष्टांत सांगत असतो, जरा लक्षपूर्वक ऐका. एक श्रीमंत माणूस बरं का, सकाळी सकाळी एका खुर्चीवर अंगणामध्ये पेपर वाचत बसला होता कोवळ्या उन्हात बरं का. आणि पेपर वाचत असताना त्या पेपरमध्ये एक बातमी आली होती की एका ठिकाणी एका गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि जाग्यावर 5 जण ठार झाले. त्या माणसानं बातमी वाचली बरं का, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. केवढे मूर्ख लोक आहे म्हणे, गाडी चालवायची अक्कल नाही, जाग्यावर 5 जण मेले म्हणे. बायकोला आवाज दिला, बघ म्हणे केवढे मूर्ख लोक आहे, गाडी चालवायचं समजत नाही, जाग्यावर मेले म्हणे 5 जण. बायको हसायला लागली बरं का. बायकोनं चहाचा कप माणसाच्या हातामध्ये आणून दिला होता, चहा पित होता, पेपर वाचत होता, हसत होता, जाग्यावर 5 जण मेले म्हणे. तिळभरही दुःख झालं नाही बरं का, त्यालाही झालं नाही आणि त्याच्या बायकोलाही झालं नाही. बातमी वाचत असताना बरं का त्याचं लक्ष तिथं गेलं, ज्या मृतकांची नावं दिली होती ना तिथं. त्या 5 जणांमध्ये एक नाव याच्या मुलाचं होतं बरं का. ज्यावेळेस त्यानं त्याच्या मुलाचं नाव वाचलं, हातातला चहाचा कप गळून पडला बरं का, डोळे पांढरे झाले, धाडकन जमिनीवर पडला. माझा दृष्टांत संपला. मला सांगा, बातमी तर पहिल्यांदा वाचली होती त्यानं, जाग्यावर 5 जण मेले, पण तीळभरही दुःख झालं नाही. हसायला लागला, बायकोला सांगायला लागला, बायको सुद्धा हसायला लागली, थोडंही दुःख झालं नाही. पण ज्यावेळेस त्यानं त्याच्या मुलाचं नाव वाचलं त्यावेळेस धाडकन जमिनीवर चक्कर येऊन पडला. त्याला दुःख झालं. याचं कारण एकच आहे, मुलाविषयी असलेली आसक्ती. ही आसक्तीच माणसाच्या दुःखाला कारण ठरत असते. ते पदार्थाविषयी असू दे, व्यक्तीविषयी असू दे, नाही तर वस्तूविषयी असू दे, ह्या तिन्ही गोष्टीविषयी असलेली आसक्ती माणसाच्या दुःखाला कारण ठरत असते. म्हणून जीवनामध्ये जर सुखी व्हायचं असेल तर तिन्ही गोष्टीविषयी असलेली आसक्ती कमी करून टाकली पाहिजे. आज गोकर्ण पित्याप्रमाणे पूज्य असलेल्या आत्मदेवाला उपदेश करत आहे, बाबा तुम्हाला धुंदुकारी दुःख देत नाही. बाबा तुम्हाला जे दुःख होत आहे ते धुंदुकारीच्या आसक्तीमुळे होत आहे म्हणे. बाबा म्हणून तुम्ही काय करा, ते धुंदुकारी विषयीची आसक्ती कमी करा. आणि काय करा, फार सुंदर उपदेश केला, त्याला गोकर्ण गीता म्हणतात बरं का. धर्मम भजस्व सततम तेज लोक धर्मान सेवस्व साधु पुरुषान जय काम तृष्णाम अन्यश्च दोष गुण चिंतनमाशु मुक्त्वा सेवा कथार समहो नितराम पिबत्वम. सांगितलं बाबा धर्माला भजा, धर्मम भजस्व सततम बरं का. आता या ठिकाणी धर्माला भजा म्हटल्यानंतर लगेच तुमच्या डोक्यात प्रश्न निर्माण झाला, कोण्या धर्माला भजायचं? हिंदू धर्माला भजायचं, मुस्लिम धर्माला भजायचं, ख्रिश्चन धर्माला भजायचं, बौद्ध धर्माला भजायचं, आणखी कोण्या धर्माला भजायचं? या ठिकाणी धर्माला भजा असा जे शब्द वापरलेला आहे ना, धर्म म्हणजे कर्तव्य. धर्म हा शब्द जरी या ठिकाणी आला असेल तर ते कर्तव्याच्या रूपाने आलेला आहे. धर्म म्हणजे कर्तव्य बरं का. धर्माला भजणं म्हणजे आपल्या कर्तव्याचं पालन करणं. प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे, एक देवाचं कर्तव्य आहे, एक संतांचं कर्तव्य आहे आणि एक आपलं कर्तव्य आहे. देवाचा धर्म काय आहे, काय आहे देवाचं कर्तव्य, कशासाठी तो परमात्मा या मृत्यूलोकामध्ये अवताराला येत असतो. यदा यदा ही धर्मस्य, ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येत असते
अधर्माची वाढ होते, दुष्टांची संख्या वाढते, त्यावेळेस अधर्मीयांना दंड देण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी परमात्मा अवताराला येतो. हा परमात्म्याचा धर्म आहे, हे परमात्म्याचं कर्तव्य आहे, एक संतांचा धर्म आहे. संत या मृत्यू लोकामध्ये कशाला जन्माला येत असतात, कशासाठी येत असतात? कुमार्गाला लागलेली जी माणसं आहेत त्या माणसाला ज्ञानाचा उपदेश करून सन्मार्गाला लावण्यासाठी संत या ठिकाणी या मृत्यू लोकामध्ये जन्म घेत असतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, महाराज वर्णन करतात. हे संतांचा धर्म आहे, संतांचं कर्तव्य. आणि आपलं काय कर्तव्य? आपलं काय कर्तव्य? आपण जन्माला यायचं, 20-25 वर्षाचं वय झालं की 2चे 4 हात करायचे, सकाळी उठायचं, कामाच्या निमित्ताने निघून जायचं, संध्याकाळी घरी यायचं, सण खायचं, झोपायचं, दुसऱ्या दिवशी उठायचं, सण खायचं, आणखी कामाच्या निमित्ताने निघून जायचं, आणि हेच करायचं मरेपर्यंत. बरं का, हेच कर्तव्य आहे का आपलं? हे धर्म आहे का आपला? महाराज म्हणतात, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिधला नाही का? या देहानं असं काहीतरी विशेष करायचं आहे आणि सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घ्यायची आहे. बरं, कारण या देहासारखं सुंदरही या जगात काही नाही आणि या देहासारखं वाईटही या जगामध्ये काही नाही. बरं का,